मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आज जरा स्पेशल सणासुदीच्या निमित्ताने सगळ्या महिलांच्यासाठी एक खास व्हिडिओ, दागिन्यांचा व्हिडिओ. म्हणजे मी काल दागिने केले घेतले असं तुम्ही म्हटलात तरी चालेल, कारण सणवार आहे, दसरा, दिवाळी, आणि मग अशा वेळेला दागिने नाही घालायचे तर कधी घालायचे. आणि त्यात आता तुम्हाला मी म्हटलं की मी काकड आरतीला जाते आहे. सकाळी उठले की सकाळी 4:30ला उठायचं, 6 वाजता म्हणजे काकड आरती सुरू होते. तास सव्वा तासाचा सगळा कार्यक्रम असतो. त्याचा मी वेगळा व्हिडिओ या चॅनलवरती लावलेला आहे, जरूर बघा. 40-45 मिनटाचा तो व्हिडिओ आहे, पण सलग संपूर्ण काकड आरती त्यामध्ये. म्हणजे काकड आरती हा प्रकार मी आयुष्यात कधी बघितला नव्हता, पण मागचं वर्ष माझं पहिलं, ह्या वर्षी दुसरं वर्ष. म्हणजे आता मला वाटतं की मी आयुष्यभर जाणार, कारण की तिथले सगळे मेंबर्स आहेत ते असे एकदा यायला लागले की येतात. तुम्हाला सगळ्यांनाच देवळात जायला मिळेल असं नाही, सकाळी उठून जाणं ही सोपी गोष्ट नाही आहे. तर त्यामुळे काकड आरतीचा हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा एकदा तरी, म्हणजे तुम्ही वारंवार तुम्ही या काकड आरतीच्या प्रेमात पडाल आणि तुम्हीही जायला लागाल. आणि त्यात तो जो काही आनंद असतो की सकाळी उठल्यावर ते कार्तिक स्नान करायचं आणि मग त्यानंतर पटापटा सगळं आवरून त्या ठिकाणी जायचं. अतिशय सुंदर वातावरण असतं. तर अशा ह्या वातावरणात जाताना सगळ्याजणी अशा मस्तपैकी की उद्याचा वार कुठला, मग उद्याची साडी कुठली, असं असतं. तर असं मस्तपैकी आम्ही त्या ठिकाणी जात असतो. त्यामुळे एक सुंदर छान आनंदी वातावरण असतं तिथे, बरं का. तर तिथे सगळ्यांचं मी बघितलं, सगळ्याजणी मस्त नटून येतात. कारण आपण जेव्हा देवाला जातो तेव्हा देवाला नटूनच जायचं असतं, किंवा देवाच्या तिथे जाताना तुम्ही खूप छान जायचं असतं. कारण जे काही आपल्याला दिलेलं आहे ते सगळं देवानीच दिलेलं आहे. तर मग त्यामुळे त्याच्या ठिकाणी त्याला भेटायला जाताना, त्याचं दर्शन घ्यायला जाताना तुम्ही तसंच गेलं पाहिजे जसं त्यानं आपल्याला ठेवलेलं आहे. तर त्यामुळे दागिने बिगिन्यांनी मढवून अशा सगळ्याजणी आलेल्या असतात. मग मलासुद्धा असं वाटायला लागलं की आता कारण वेगवेगळे दागिने बघितले गेले ना तिथे, तर मग त्यामुळे असं वाटलं की तेच दागिने किती वर्षानुवर्षे घालायचे. डोक्यात काय म्हणतात त्याला, किडा शिरला की आता आपल्याला नवीन नवीन डिझाईनचे दागिने हवेत. आणि नेमकं मी घरी आले तर आमच्या कामवाल्या मावशीने नवीन मंगळसूत्र केलेलं, त्यांनी दाखवलं, बघा किती छान आहे. मी म्हटलं वा वा, छान आहे, मस्त आहे, मस्त आहे. टेलरिंग मावशींच्याकडे गेले, त्यांनीही नेमकं सांगितलं, अहो परवाच दसऱ्याला मी मंगळसूत्र केलं, त्यांनीही दाखवलं. अरे बापरे, म्हटलं सगळेजण मंगळसूत्र करायला लागले, छान छान, आणि आपणही केलं पाहिजे. म्हणजे ते संसर्गजन्य रोगसारखंच असतात ना खरेदी, म्हणजे आपणही केलंच पाहिजे. म्हटलं हे काय. मग डोक्यात आलं की आता आज विचार केला साधारणतः काय करायचं. तेवढ्यात माझी मैत्रीण आली बाहेरून आली, आणि तिनं नेमकं 4 तोळ्याचं मंगळसूत्र केलं. ती म्हणली घरातलं होतं छोटं मोठं जे काय ते सगळं घातलं, आणि 1 तोळा वरनं घातलं, आणि हे मंगळसूत्र केलं. मस्तपैकी असं इतकं सुंदर मंगळसूत्र केलं. मग तर काय, माझं डोकं फारच बिघडलं, तुम्हाला खरंच सांगते. मी सरळ आवरलं आणि ठरवलं की आता सोनाराकडे मी सोनाराकडे गेले तर नेमकं त्याचं दुकान बंद होतं. मग मी फोन केला तर म्हणे की नाही, अजून 1-2 दिवस दुकान बंद आहे, तब्येत बरी नाही आहे, म्हणून मी येणार नाही आहे. बरं, सोनार म्हणजे असं असतं की आपलं ठरलेलं असतं, म्हणजे मी तरी ठरलेला सोनार आहे त्या ठिकाणीच जाऊन सोनं नाणं मी घेत असते. कारण की बऱ्याच वेळेला सोनं लालसर पडतं, काळसर पडतं, पण माझ्याकडचं सोनं कधीच आत्तापर्यंत काळं किंवा लाल पडलेलं नाही. अतिशय खात्रीचा म्हणजे सोनार आहे तो. आमच्या घराजवळच दुकान आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला मी सांगते की मला मंगळसूत्र हवं आहे, छान नवीन डिझाईनचं करून द्या, किंवा हे असं, अशा पद्धतीची माझी खरेदी होती पूर्वीची, जी काही मी थोडीफार केली असेल तेवढी. पण आता मात्र मला ते डोक्यात भरलं की आज आपण सोने खरेदी केलीच पाहिजे, किंवा आपण सोन्याचं मंगळसूत्र नवीन केलं पाहिजे. मग आधीची म्हटलं 2-3 जी आहेत ती आता ओल्ड फॅशन झालेली आहेत, तर तीच घालून नवीन छान मस्त घसघशीत मंगळसूत्र करायचं. डोक्यामध्ये तर आलं, ती सगळी तयारी केली आणि गेले. मस्त सोनाराचं दुकान बंद. म्हटलं आता सोनाराचं दुकान बंद, पण डोक्यातलं काही जाईना की आता आपल्याला आज वेगळी मंगळसूत्र आपल्याला हवीच आहेत, आणि छान छान हवी आहेत. बेंटेक्स नको होती. डोक्यामध्ये एक होतं की आता नको, खोटं नको, बेंटेक्स नको. मैत्रीण म्हटली चला कोल्हापूरला जाऊया आपण. मी म्हटलं चला जाऊया. मग आम्ही कोल्हापूरला गेलो. तिथे तुम्हाला माहिती आहे की अंबाबाईचं दर्शन आणि महाद्वार रोडला खरेदी असंच असतं सगळं. तर महाद्वार रोडला अशी खूप सारी दागिन्यांची दुकानं आहेत, आणि जिथले दागिने
25-25 वर्ष झाली मी वापरलेले आहेत, पण अत्यंत चांगलेच राहिलेले आहेत. तर अशा वेळेला हे जे दागिने आहेत, तर मग मी तुम्हालाही आज दाखवते. आता थोडासा डिस्टर्बन्स येईल, बाहेरून कुठली तरी रिक्षा चाललेली आहे, पण तेवढं मान्य करून घ्या, कारण की नाहीतर मग पुन्हा ते काय म्हणतात ना, तसा व्हिडिओचा मोसम कट होतो. तर गेली. तर मग मी गेले तिथे आणि मग अर्थात 2-3 दुकानं हिंडल्यावरती नेहमीच्याच दुकानामध्ये मला खूप सुंदर मंगळसूत्र मिळाली. ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. माझी खरेदी तुम्हीसुद्धा जरूर जाऊन करा. दुकान कुठलं विचारलं तर दुकानं भरपूर सारी आहेत. कदाचित माझ्यापेक्षा स्वस्त आणि मस्त आणि सुंदर तुम्हाला मिळेल. पण महाद्वार रोडला कोल्हापूरला जिथे देवीच्या देवळाच्या बाहेरच्या बाजूला मी ही सर्व खरेदी केलेली आहे, जिथे मी नेहमी करते. तर आत्ता हे जे मी मंगळसूत्र घातलेलं आहे, मस्त असं 3 पदराचं मंगळसूत्र आहे. हे मंगळसूत्र आणि हे कानातले असा हा सेट आहे. सगळ्याच्या किमती पण मी तुम्हाला सांगणार आहे. हा मंगळसूत्र आणि हा सेट असा हा मस्तपैकी मला सेट मिळाला. या बांगड्या ह्या आणि म्हणजे ही अशा ह्या बांगड्या आणि हे मंगळसूत्र हे बघा दाखवते घालून. हे एक मंगळसूत्र असं लांब सडक आहे. असू दे, हे असं लांब सडक मंगळसूत्र आहे छानपैकी असं. ओके, हे असं लांब सडक मंगळसूत्र. इथेच हे थांबलं नाही, तर याच्यानंतर हे छानपैकी असा हा छोटासा नेकलेस, असा हा छोटासा नेकलेस. अशी ही सगळी मस्तपैकी माझी खरेदी झाली. म्हणजे हे मोठं मंगळसूत्र, हे छोटे मंगळसूत्र, हे नेकलेस, हे कानातले आणि बांगड्या, ही अशी एवढी खरेदी केली. आणि या खरेदीचं आता मी तुम्हाला किंमत सांगते. तर हे सगळं मिळून मला 3,000 रुपये माझे खर्च झाले. आणि त्यामध्ये सुद्धा हे 1 ग्रॅम गोल्डचं आहे, प्लेटेड गोल्डचं आहे. त्यामुळे हे जे मंगळसूत्र मोठं मंगळसूत्र आहे, ह्याला म्हणजे जेव्हा मला लाईफ टाईम हे आहे गॅरंटी आणि मला बदल करून मिळणार आहे. जर का मला हे बदलायचं असेल तर ह्याचे 1,500 रुपये मला परत मिळणार आहेत. आणि मग वरती म्हणजे हाफ प्राईस मला याची मिळणार आहे. आणि जे काही मला दुसरं घ्यायचं असेल ते मी त्याच्यामध्ये घेऊ शकते. म्हणजे जर का हे मी दिलं तर मला 1,500 रुपये मिळणार आहेत. असं हे मोठ्या मंगळसूत्राचं आहे. आणि बाकीच्या मंगळसूत्राचं कानातलं, गळ्यातलं आणि हातातलं विचाराल तुम्ही, तर हे जे मोठं मंगळसूत्र आहे, जे मी 3,000ला घेतलं आणि ज्याला जरा जरी काही थोडं पांढरं झालं तर त्याला पॉलिशही करून मिळणार आहे, चेंजही करून मिळणार आहे काही झालं तर, 1 वर्षामध्ये काही झालं तर. आणि त्याच्यानंतर लाईफ टाईमसाठी मी तुम्हाला सांगितलं तसं अर्धी प्राईस त्याची मिळणार किंवा मग अर्धी प्राईस धरली जाणार आणि तुम्ही रिप्लेस करू शकणार आहे वरती जे काही तुम्हाला घ्यायचं असेल ते. समजा मी दुसरं 2,000चं घेतलं तर याची 1,500 रुपये प्राईस धरली जाईल. असा यांनी याला बॉक्स दिलेला आहे. आणि ही जी रिसीट आहे, ही रिसीट मला त्यांनी जपून ठेवायला सांगितलेली आहे. तर हे सर्व मी 3,000 रुपयेमध्ये घेतलं. तर ह्यातलं ह्या मोठ्या मंगळसूत्रावरती हे छोटं मंगळसूत्र, हा नेकलेस, हे कानातले आणि हे एवढं याच्यावरती ऑफर होती. म्हणजे मंगळसूत्राची किंमत ही 3,000 आणि हे सगळं ऑफरमध्ये एवढं त्याच्यावरती. असे सगळे सेट तिथं लावलेले आहेत. बऱ्याच दुकानांमध्ये लावलेले आहेत. आणि साधारणतः 2,000पासून ही ऑफर सुरू आहे. तर 2,000पासून पुढचं. तर मी हे मंगळसूत्र घेतलं. मला ऑफरमध्ये एवढ्या वस्तू मिळाल्या. माझा ह्यावेळेचा म्हणजे सण साजरा झाला खूप छानपैकी आणि मस्त वाटतं आहे मला. तर तुम्हीसुद्धा मला वाटतं अशी एखादी खरेदी करायला काही हरकत नाही. बिनधास्त तुम्ही घालू शकता, टेन्शन नाही. आणि मस्तपैकी असं दागिन्यांनी मढू शकता. कारण आता आपण जेव्हा हे सिरियल्स बघतो तेव्हा सगळ्या सिरियल्समध्ये आपण हे असेच दागिने बघणार आहोत. तर आपल्यालाही कुठेतरी वाटणार आहे की हे असं सगळं घातलं पाहिजे आणि घालावं. तर काहीच हरकत नाही, घालावं. मी तरी बरेच सारे पैसे मी वाचवलेले आहेत. कारण की मला डोक्यात आलं होतं की मंगळसूत्र सोन्याचं करावं, परंतु सोनाराचं दुकान बंद असल्यामुळे मला माझे पैसे सगळे वाचलेले आहेत. आणि माझ्याकडे खूप साऱ्या वस्तू आलेल्या आहेत. म्हणजे हे मोठं मंगळसूत्र, हे छोटं मंगळसूत्र, नेकलेस, कानातले आणि बांगड्या, असं मी 3,000मध्ये घेऊन आलेली आहे. आत्ता सगळीकडेच बहुतेक ही अशी ऑफर नक्की चालू असणार आहे.
तिथे तर आजूबाजूच्या सगळ्याच दुकानांमध्ये अशी ऑफर होती. वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र आणि असे हे सेट लावलेले आहेत. तर मला वाटतं लवकरात लवकर तुम्हीसुद्धा जाऊन अशी खरेदी करावी. आणि एवढंच नाही, म्हणजे मी ही सगळी कोल्हापुरामध्ये बघितलं, पण प्रत्येक गावागावांमध्ये ही अशी ऑफर चालू आहे. तर मला वाटतं तुम्ही तुमच्या गावामध्ये दुकानांमध्ये जाऊन हे शोधू शकता आणि अशी एखादी मस्त खरेदी करू शकता.